वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की जर तुम्ही नवीन क्रिएटर आहात किंवा तुम्ही सुद्धा यूट्यूबवर चॅनल उघडलंय आणि तुम्हाला सुद्धा तुमचे चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, तर मी माझा अनुभव सांगणार आहे। मी फक्त 25 दिवसामध्ये माझं हे चॅनल कसं मॉनिटाईज केलं या संदर्भामध्ये डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे। सर्व माहिती फक्त तुम्ही ऐकली तरी सुद्धा तुम्हाला कळेल की कमी दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज कसं करायचं शक्य आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहे। त्याच्यामुळे मला चांगलं माहिती आहे की कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपलं चॅनल जे आहे लवकर मॉनिटाईज होतं। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी। आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ॲक्च्युली स्टार्ट केलं तर स्टार्ट करण्या अगोदर फक्त मी काय केलं होतं की सुरुवातीचे जे सबस्क्रायबर्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस चॅनल स्टार्ट करतो तर आपल्या चॅनलवर 0 सबस्क्रायबर्स असतात। मग मी चॅनल उघडलं, चॅनलचे सेटिंग सगळं केलं आणि नंतर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्या अगोदर मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर जे आहे या चॅनल संदर्भात सांगितलं की मी नवीन चॅनल सुरू करतोय, तर मी सुरुवातीचे जे सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे आपल्या जवळचे नातेवाईक जे असतील ते, तर असे 100 सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर होऊ दिले। तोपर्यंत मी एकही व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकला नाही। आता याच्या मागचं कारण काय होतं ते सांगतो। जर समजा तुमच्या चॅनलवर 100 किंवा 100पेक्षा जास्त सबस्क्रायबर थोडेफार असतील तर काय होतं, पाहणाऱ्याचा दृष्टिकोन थोडा बदलतो। म्हणजे थोडक्यात पुढच्याला असं वाटतं की या चॅनलवर सबस्क्रायबर आहेत, म्हणजे काही लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि आपल्या चॅनलवर जर 5-6 किंवा 10-15 व्हिडिओ असतील तर त्यावेळेस कोणत्याही ऑडियन्सला वाटते की नाही हे चॅनल समोर सुद्धा व्हिडिओज येणार आहे या चॅनलवर आणि त्यांना जर व्हिडिओ आवडले तर ते सबस्क्राईब सुद्धा करतात। त्याच्यामुळे मी 100 सबस्क्रायबर सुरुवातीला केले। 100 सबस्क्रायबर सुरुवातीला केल्यानंतर ज्यावेळेस मी पहिला व्हिडिओ बनवला तर माझ्या पहिल्या व्हिडिओला रिस्पॉन्स अजिबात, व्हिडिओला किती व्ह्यूज आले असतील, माझ्या पहिल्या व्हिडिओला किती लोकांनी बघितलं होतं, 40 लोकांनी बघितलं होतं माझ्या पहिल्या व्हिडिओला। आता तुम्ही विचार करा की पहिल्याच व्हिडिओला फक्त 40 लोकांनी बघितलं होतं, पण माझ्यासाठी ते भरपूर होतं। कारण का, पहिलाच व्हिडिओ, कधी पहिल्या व्हिडिओला कोणाच्या 10 व्ह्यूज येतील, 20 व्ह्यूज येतील, तिथं आपल्या व्हिडिओला 40 व्ह्यू मला खूप जास्त वाटत होते। ठीक आहे, पहिला व्हिडिओ टाकला मी, 40 व्ह्यूज होते। मग मी म्हणलं की आपल्याला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे, सबस्क्रायबर पूर्ण करायचे, मग होईल का पूर्ण। पण माझी एक गोष्ट कन्फर्म होती की मला व्हिडिओ कोणासोबतही शेअर करायचा नव्हता। हे माझं कन्फर्म होतं की मी व्हिडिओ व्हॉट्सअपला शेअर करणार नाही, टेलिग्रामला शेअर करणार नाही, कशालाच नाही। याच्यामुळे होतं काय सांगतो तुम्हाला। आता समजा माझं चॅनल फ्रेश होतं, माझ्या चॅनलवर पहिला व्हिडिओ टाकला होता, माझ्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ मला टाकायचा होता। आता त्यावेळेस चॅनलची हिस्ट्री काहीच नव्हती, चॅनल फ्रेश होतं आणि यूट्यूब अल्गोरिदमला सिग्नल पाहिजे होता की हे चॅनल नेमकं कशा संदर्भात आहे। मग मी ज्यावेळेस दुसरा व्हिडिओ टाकला तर दुसऱ्या व्हिडिओला माझ्या 150 किंवा 200 क्रॉस व्ह्यूज आले। 150-200 लोकांच्या वर तो व्हिडिओ जो आहे बघितला गेला, दुसरा व्हिडिओ जो होता तो। मग मी म्हणलं की दुसऱ्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले, मग मी तरीच ठरवलं की हा व्हिडिओ शेअर नाही करायचा। आणि ज्यावेळेस मी तिसरा व्हिडिओ टाकला तर तिसऱ्या व्हिडिओला माझ्या जवळपास व्ह्यूज होते 7,000 ते 8,000 2-3 दिवसामध्ये। आता याच्या मागचं कारण पहिले सांगतो तुम्हाला की असं झालं कशामुळं। सगळ्यात अगोदर पहिले यूट्यूब अल्गोरिदमला आपण जे चॅनल बनवतो तर आपलं चॅनल बनवल्यानंतर जर आपण व्यवस्थित प्रकारे सेटिंग केलेली असली, थोडक्यात तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, समजा माझं चॅनल एज्युकेशन रिलेटेड होतं पहिले अगोदर, मग मी एज्युकेशन कॅटेगरी सिलेक्ट केली होती। आता हे जे चॅनल माझं यूट्यूब ग्रोथ अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलं तरी चालतं, पण मग मी एज्युकेशन चॅनल कॅटेगरी होती माझी, ती सिलेक्ट केली आणि नंतर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। म्हणजे यूट्यूबला कळालं की हे चॅनल एज्युकेशन संदर्भात माहिती देणार आहे। आणि मी जे अगोदर शिक्षक भरतीची व्हिडिओ टाकत होतो, तर मग पहिला व्हिडिओ टाकला मी, तो शिक्षक भरतीशीच रिलेटेड होता। दुसरा व्हिडिओ टाकला तो सुद्धा शिक्षक भरती रिलेटेड होता। मग यूट्यूब अल्गोरिदमला एक सिग्नल गेला की शिक्षक भरती संदर्भात जी काही ऑडियन्स असेल त्यांच्यापर्यंतच हे व्हिडिओ पोहोचवायचे। आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली का। समजा माझं कुकिंग चॅनल असतं तर मी जर पहिला कुकिंगचा व्हिडिओ टाकला, दुसरा कुकिंगचा टाकला, तिसरा कुकिंगचा टाकला, तर अल्गोरिदममध्ये ते फिट होऊन जातं की हे चॅनल कुकिंगशी रिलेटेड आहे आणि हे व्हिडिओ फक्त कुकिंगशी रिलेटेड जे ऑडियन्स आहे त्यांनाच दाखवायचे। तसं माझ्या चॅनलच्या बाबतीत झालं की माझं एज्युकेशन चॅनल होतं आणि हे चॅनल फक्त एज्युकेशन म्हणजे शिक्षक भरती संदर्भात जे उमेदवार आहे त्यांना फक्त दाखवायचं आहे। तर पहिल्या व्हिडिओला कमी पुश मिळाला, पण जसं अल्गोरिदमला कळालं तर अल्गोरिदमला तिसरा व्हिडिओ जो आहे चांगला पुश करायचा प्रयत्न केला। आता आपला व्हिडिओ व्हायरल केव्हा होतो, आपल्या व्हिडिओला व्ह्यूज केव्हा येतात ते सांगतो माझ्या। आणि एक गोष्ट महत्त्वाची, मी कधीही व्हिडिओ टाकणं बंद केलं नाही, डेली माझा व्हिडिओ येत होता। ठीक आहे, मी जेव्हा चॅनल स्टार्ट केलं तेव्हा म्हणजे मी 100 सबस्क्रायबर होईपर्यंत थांबलो, पण जेव्हा 100 सबस्क्रायबर झाले तर मी पहिला व्हिडिओ आज टाकला तर दुसरा व्हिडिओ उद्या, तिसरा व्हिडिओ तिसऱ्या दिवशी, मी एकही दिवस मधात गॅप घेतला नाही। ठीक आहे,
पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवली मी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एकाच निशमध्ये काम केलं, सारख्याच निशमध्ये. मी टॉपिक वारंवार बदलला नाही. आज कुकिंग, उद्या रेसिपी किंवा नंतर एज्युकेशन, नंतर एंटरटेनमेंट, नंतर व्लॉग, असे मी कंटेंट मिक्स केलं नाही. तर दुसरं हे आहे की तुम्हाला मिक्स कंटेंट अजिबात टाकायचं नाही. फक्त रिलेटेड किंवा सेम निशवर तुम्हाला काम करायचं आहे. सारखेच व्हिडिओ तुम्हाला बनवायचे ज्याच्यासाठी तुमचं चॅनल आहे तशाच प्रकारचे. अल्गोरिदम कन्फ्यूज होत नाही. म्हणजे तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला, समजा कुकिंगशी रिलेटेड टाकला आणि उद्या लगेच तुम्ही फॅमिली ब्लॉग टाकताय, तर ऑडियन्सला हे यूट्यूब अल्गोरिदमला कळतच नाही हा व्हिडिओ नेमका पहिल्यांदा कुकिंगवाल्याला दाखवायचा की नेमका फॅमिली ब्लॉगवाल्याला दाखवायचा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चॅनलवर मिक्स कंटेंट बनवू नका. एकाच प्रकारचं कंटेंट ठेवा, ठीक आहे, जेणेकरून तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. आता तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुमचं चॅनल एकदम फास्ट पद्धतीने ग्रो होणार. ती कोणती? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूब आपल्या कोणत्या व्हिडिओला पुश करतं माहिती आहे? यूट्यूब 2-4 गोष्टी बघतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओचा थंबनेल. तुम्ही जो थंबनेल बनवता वर लावायचा, तर तो थंबनेल जो आहे जर खूपच छान असला आणि लोकांनी जर त्याच्यावर क्लिक केलं, तर यूट्यूब त्या ऑडियन्सला, समजा 100 लोकांपर्यंत व्हिडिओ जातो तो आपला पहिला सुरुवातीचा, 100 लोकांपैकी 10 लोकांनी क्लिक केलं, तर मग आपला CTR होतो, म्हणजे क्लिक थ्रू रेट, की तुमच्या व्हिडिओ किती लोकांनी क्लिक केलं. मग 10% CTR हा खूप छान असतो. मग माझा व्हिडिओ 100 लोकांपर्यंत, पहिला व्हिडिओ 100 लोकांपर्यंत जातो, नंतर दुसऱ्या वेळेस व्हिडिओ 300 लोकांपर्यंत जातो, नंतर 500 लोकांपर्यंत, आणि सगळ्यात शेवटचा फेज जो असतो तो असतो 1000 लोकांपर्यंत. जर तुमचा व्हिडिओ 1000 लोकांच्या पुढे समोर प्रेस झाला, इम्प्रेशन 1000च्या समोर गेले, तर समजून घ्यायचं तुमचा व्हिडिओ आता मोठ्या ऑडियन्स समोर जाणार आहे. आणि त्यावेळेस जर तुमचा CTR 6%, 7% किंवा 8%च्या आसपास जरी असला, आणि जर तुमचा AVD म्हणजे तुमचा व्हिडिओ किती लांब वेळपर्यंत लोक बघतात, किती जास्त वेळपर्यंत बघतात, जर जास्त वेळ बघितलं तर अजून खूप छान आहे. आणि जर तुमच्या व्हिडिओला लाईक आले किंवा तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या, तर समजून घ्यायचं ऑडियन्स तुमच्या व्हिडिओसोबत कनेक्ट झालेली आहे. तर अशा व्हिडिओला यूट्यूब खूप जास्त जोरामध्ये पुश करतो. असा व्हिडिओ खूप लांबपर्यंत जातो, त्या व्हिडिओचे तुम्ही व्ह्यूज सांगू पण शकत नाही. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही तुमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकला, तर तुम्ही सारखे 2-4 व्हिडिओ टाका. 2-4 व्हिडिओला रिस्पॉन्स कमी मिळाला तरी चालतो, फक्त व्हिडिओ टाकत राहा. आणि एक व्हिडिओ ज्याचा CTR चांगला आहे, ज्याचा ॲव्हरेज ड्युरेशन चांगला आहे, आणि ज्या व्हिडिओचं कंटेंट खूखूप छान आहे आणि त्याला लाईक आणि शेअर जास्त येऊ राहिलेत लोकांचे, आणि लोकांना तो व्हिडिओ आवडतोय, तर तो व्हिडिओ तुमचा मोजक्या काही दिवसामध्ये, माझा 3 दिवसामध्ये 8,000वर गेला. आणि त्यानंतरचे मी जे व्हिडिओ बनत होतो ते शिक्षक भरती संदर्भातच रिलेटेड होते, आणि ऑडियन्सला जे आवडतील त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनत होतो मी. कोणताही व्हिडिओ टॉपिक बनवायचा असं नाही. जे टॉपिक ऑडियन्सला मदत करणार आहे, हेल्प करणार आहे, अशाच टॉपिकवर मी व्हिडिओ बनवले. तर माझे त्याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहे ते 10, 12, 13,000, 15,000, काही 7,000, काही 9,000 असे व्ह्यूज त्या व्हिडिओला आले. आणि अवघ्या 25 दिवसांमध्ये माझ्या चॅनलचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जो फुलफिल झाला. आता तुम्हाला पहिली गोष्ट महत्त्वाची एक सांगतो, माझा वॉच टाईम जो आहे 500 सबस्क्रायबर तर माझे खूप 10-1 दिवसातच कंप्लीट झाले होते, आणि उरलेले 500 सबस्क्रायबर उरलेल्या 5 दिवसामध्ये, बाकीच्या दिवसामध्ये कंप्लीट झाले, 10-15 दिवसामध्ये. तर माझे 25 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर तर अगोदर झालेच होते. वॉच टाईम राहिला होता, तो वॉच टाईम माझा 3000 झाला होता. नंतर मग एक दिवस 500 वॉच टाईम झाला, म्हणजे 3500 झाला. आणि नंतर मग माझा 2-4 दिवसामध्ये 4000 घंट्याचा वॉच टाईम जो होता तो पूर्ण झाला. म्हणजे माझा जो क्रायटेरिया होतो मॉनिटायझेशनचा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा, तो फक्त माझा 20-22 दिवसामध्ये कंप्लीट झाला. आणि मी ज्यावेळेस चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवलं, तर माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी गेल्यानंतर माझं चॅनल, फक्त माझ्या चॅनलवर व्हिडिओज होते आय थिंक जेवढे दिवस झाले होते तेवढे व्हिडिओ माझ्या चॅनलवर होते, कारण की मी डेली एक व्हिडिओ टाकत होतो. 22-23 व्हिडिओज होते. 22व्या-23व्या दिवशी मी चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवलं, आणि 2 दिवसामध्ये माझं चॅनल जे आहे मॉनिटायझेशन अप्रूव्ह झालं, माझं ॲडसेन्स अप्रूव्ह झालं, मॉनिटायझेशन अप्रूव्ह झालं. माझ्या चॅनलवर कोणत्याही प्रकारची स्ट्राईक नव्हती, आणि मी कोणाचाही कंटेंट कॉपी केलं नव्हतं किंवा कोणत्याही दुसऱ्या क्रिएटरसारखं कंटेंट बनवलं नव्हतं. त्याच्यामुळे माझ्या कंटेंटमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यामुळे माझं चॅनल फक्त अवघ्या 25 दिवसामध्ये मॉनिटाईज झालं. आता तुम्हाला यातून 3-4 गोष्टी कोणत्या कळल्या असतील. एक, तुमचं चॅनल कोणत्याही कॅटेगरीमध्ये असलं तर सगळ्यात अगोदर तुमची कॅटेगरी, तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवता, आणि तुमच्या व्हिडिओचं टायटल, डिस्क्रिप्शन टॅग व्यवस्थित लिहा, ठीक आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ सेम निशवर बनवा, म्हणजे त्याच रिलेटेड ज्या तुमचं चॅनल ज्याच्याशी रिलेटेड आहे तेच व्हिडिओ बनवा. तिसरं, व्हिडिओ बनवताना इतके छान बनवा की तुमचा व्हिडिओ बघताना ऑडियन्सला बोर नाही झाला पाहिजे, ऑडियन्सनं जास्त वेळ बघितला पाहिजे, ठीक आहे. आणि चौथं कारण, तुमचे व्हिडिओचा थंबनेल जो आहे तो चांगला असला पाहिजे. थंबनेल चांगला असला तर CTR चांगला येतो, आणि त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा. दररोज काही ना काही इम्प्रूव्हमेंट करत राहा. जर तुम्ही सातत्य ठेवलं, दररोज व्हिडिओ टाकत राहिले, तर तुमच्या चॅनलचा कोणता ना कोणता व्हिडिओ पिकअप घेतो, आणि ज्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात तर तो कोणता व्हिडिओ ज्याला जास्त व्ह्यूज आले तशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत चाला. या काही गोष्टी आहेत, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं येणाऱ्या काही दिवसामध्ये, कमी दिवसामध्ये म्हणतो, महिन्यामध्ये नाही, काही दिवसांमध्ये
महिने तर समजा सोडा, पण समजा तुमचं चॅनल 20-25 दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की तुमचं चॅनल डायरेक्ट ट्रॅकवर आलं आहे. जर तुमच्या चॅनलवर काहीच वाढत नसेल, सबस्क्रायबर, व्ह्यूज, वॉच टाईम, तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूजसुद्धा वाढणार, सबस्क्रायबरसुद्धा वाढणार, वॉच टाईमसुद्धा वाढणार. फक्त एवढ्या गोष्टी करून बघा, 10-12 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि तुमचं चॅनल कमी दिवसामध्ये मॉनिटाईज होईल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी माझा पूर्ण एक्सपिरियन्स, माझा पूर्ण अनुभव सांगितलं की माझं चॅनल 25 दिवसामध्ये कसं मॉनिटाईज झालं. तुम्हाला या व्हिडिओचा खरंच फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुमची कमेंट जी आहे खूप महत्त्वाची आहे, कमेंट नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.